श्री रविशंकर यांचं आर्ट ऑफ लिव्हिंग आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांचा एक सामाजिक करार झाला आणि त्या अनुषंगाने आमच्या गावामध्ये 1972 सालानंतर प्रथमच बऱ्याच काळानंतर हे काम अतिशय उपयुक्त नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी फारच उपयुक्त आहे। हे काम महाराष्ट्र शासनाने घेतलंय। यासाठी आमचे ग्रामपंचायत आदरणीय विवेक भाईसाहेब कोले यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे आणि आमची संपूर्ण टीम करत आहे। सर्व ग्रामस्थांनी योग्य सहकार्य करून हे काम व्यवस्थित करा। मी महाराष्ट्र शासनाचे आणि श्री श्री रविशंकर आर्ट ऑफ लिव्हिंग यांचे आभार मानतो। नारंदी नाल्याच्या कडेला माझी शेती आहे आणि शेती करत असताना मला बऱ्याच वेळेस पाण्याचा मोठा प्रश्न भेडसावत होता। तर या माध्यमातून आपल्या शेतीला विहिरीला पाणी कसं पुरेल आणि विहिरीमध्ये पाणी कसे उतरेल या विवंचनेत आम्ही सदैव असायचो। तर यामुळे आम्ही ग्रामपंचायतकडे आमचं म्हणणं मांडलं होतं की आपण यासाठी काहीतरी करावं। म्हणून ग्रामपंचायतच्या माध्यमातून श्री श्री रविशंकर जे यांचं जे आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था आहे व महाराष्ट्र शासनाचं जल व मृदा संधारण जे खातं आहे या दोन्हींच्या यमेतून आमच्या गावाला नारंदी नदी खोलीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाला। आणि विशेष महत्त्वाची बाब म्हणजे 1972ला जेव्हा महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला होता त्यावेळेस हे रोजगार हमी योजनेतून ह्या नाल्याचं काम झालेलं होतं। त्यानंतर 52 वर्षानंतर हा सुवर्णयोग आमच्या गावासाठी आलेला आहे, आमच्या शेतकऱ्यांसाठी आलेला आहे। आणि जे नाल्यातून वाहून जाणारं पाणी सरळ गोदावरी नदीला जात होतं आणि ते वरची गाळ साचल्यामुळं ते पाणी सरळ वाहून जात होतं। त्या आमच्या गावाजवळून एवढी नालं जात असताना आम्हाला त्याचा उपयोग होत नव्हता। परंतु ह्या संस्थेच्या माध्यमातून आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून व महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हे जे काम आमच्या गावामध्ये पार पडतंय त्याचा आमच्या गावाला फार मोठ्या प्रमाणात उपयोग होणार नाही। आमच्या गावातल्या या नाल्याची पाण्याची जी पातळी आहे ती पातळी देखील वाढणार आहे आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा आमच्या विहिरीला पाणी राहून आम्ही जे एक पीक घेत होतो ते आम्ही 2 ते 3 पिकावरती जाऊ शकतो। असा आमच्या गावाला ह्या योजनेचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि आसपासचे सर्व शेतकरी यामुळे खुश आहेत आणि सर्व विभागाला आम्ही धन्यवाद देतो। आणि जे आसपासचे लगतचे जे शेतकरी आहेत त्यांना विनंती करतो आपण आपल्या सर्व शेताच्या कडेला सर्व त्या यंत्रणेला गाईडलाईन देऊन आपण ते काम व्यवस्थितपणे पार पाडावं, सर्वांनी सहकार्य करावं अशी मी विनंती करतो आणि परत महाराष्ट्र शासन व आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेला धन्यवाद देतो।